तर भावानं आजचा दिवस जरा लईच स्पेशल होता आपल्यासाठी, त्यामुळे आपण आज नरसोबावाडीला जायचं असं ठरवलं. वाडीला जाताना भावानं मिरज मार्गे गाडी घातली भावानं. मग काय विषय नाही म्हणलं, चल पुढं असू देता, घातलायस तर घातलायस, जाऊया म्हणलं मिरज मार्गेच. मग काय बघा, मिरजेत एंट्री मारली. मिरजेतनं मग काय दिंडीवेस मधनं सरळ मार्केटमध्ये एंट्री मारल्या मारल्या भावानी बिल्डिंग दिसते का? मिरजेच्या कुठल्याही कोपऱ्यातून बघा ही बिल्डिंग दिसणारच तुम्हाला भावानो. मिरज म्हणजे टॉपचा विषय हो. मग लगेच ब्रिजवरनं निघालो बघा वाडीकडं. वाडीला जायचं म्हटल्यावर हा ब्रिज तर लागणारच भावानो. भावानं ब्रिज पास करून पुढे आल्यावर मग घाट लागला. घाटानंतर घाटाचा व्ह्यू बघा कसला खतरनाक आलाय भावानो. व्ह्यू म्हणजे इशे हार्डच आहे. मग काय बघता बघता अर्जुनवाड मध्ये एंट्री पण मारलीच बघा लगेच. तिथून पुढे आल्यावर आपल्या शिराळाचा बोर्ड बघा भावानो, कसला खतरनाक दिसायलाय. टेम्पोवाल्यानं मध्ये येऊन घाण केली बघा. तिथून बाहेर पडलो बघा लगेच वाडीच्या रोडला. वाडीच्या रोडला गर्दी भरपूर होती. गाड्या बघून तर असं वाटत होतं की 100% पार्किंग तर फुलच असणार आहे. मग काय पुढे आल्यावर कमान पास करून बघतोय काय पार्किंग तर फुलच झाले. मग काय आज जाऊन जरा गर्दी बघा म्हणलं. गर्दी बघताना काय वाटलं, दर्शन तर मिळणार नाही वाटलं. मग काय जाऊया म्हणलं. तरी पण भावानं दर्शन थोडं बाहेरच मिळालं. खाली पाणी आल्यामुळे मूर्तीवर गाभाऱ्यात ठेवलेली. खाली मंदिर बघा पाण्यात किती आहे, त्यामुळे मूर्ती वर आणून ठेवलेली इथं गाभाऱ्यात. काय भुका लागलेलं म्हणून नाश्त्यावर तर ताव मार लागते. पावभाजी घेतली, फुल ताव मारला.